पुण्यात आज सकाळी पुन्हा एकदा 9:30च्या सुमारास पुण्यातील बालाजीनगर परिसरामध्ये टोळीचा भडका उडवल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं। वनराज अंदेकरच्या हत्येनंतर त्याच्याच प्रकरणातील आज चौथा मर्डर पुण्यामध्ये बालाजीनगर या परिसरामध्ये घडला आणि याच उपनगरामधील या आठवड्यातील हा तिसरा मर्डर आहे। खरं तर वनराज अंदेकरची 2.5 वर्षापूर्वी हत्या झाली, त्यानंतर ते टोळी युद्ध आणखीन भडकलं। वर्चस्ववाद आणि टोळीतील किंवा आर्थिक देवाणघेवाण याच्यातून हे युद्ध सुरू झालं। त्यानंतर वनराजचा भाचा आयुष कोमकर याची देखील हत्या करण्यात आली आणि त्यांच्याच टोळीतील जो आहे गणेश काळे याची देखील काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली आणि वनराज अंदेकराचा मुख्य जो आरोपी आहे, जो त्याला मारेकरी आहे, त्याचा भाऊ अक्षय कोमकर याची देखील आज याच बालाजीनगर परिसरामध्ये जी आहे निर्गुण हत्या करण्यात आली। पहिल्यांदा जो आहे फायरिंग केलं त्याच्यावरती, नंतर तो रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती कोयत्याने सपाचं फवार केले। आतापर्यंत झालेल्या चौघांच्या मर्डर हिस्ट्रीमध्ये त्यांची ऑपरेशन मोडम जी सेमच राहिलेली आहे। एकसारख्याच पद्धतीने आतापर्यंत सगळ्यांनी एकमेकांना मारलेलं आहे आणि पुणेकरांना या टोळी युद्धाची आता ही दहशत जी आहे ती बसलेली आहे। खरं तर पुणे पोलीस काय करतायत, नागरिक प्रश्न करतात, कारण बालाजीनगर हा सकाळी वर्दळीचा परिसर आहे, दक्षिण पुण्याचा भाग आहे। इथून मुख्य लोक शहराकडे जात असतात कामानिमित्त किंवा आपल्या इच्छित जातात आणि अशाच ठिकाणी सकाळी 9-9:30च्या सुमारामध्ये रिक्षा चालक अक्षय म्हस्के, जो आकाश म्हस्के वनराज अंदेकरचा मारेकरी आहे, तो मुख्य आरोपी आहे, तुरुंगात आहे, त्याच्याच नातेवाईकाला याच टोळीने अंदेकरच्या मारल्याचं बोललं जात आहे। पुणे पोलीस तपास करतायत, तपासांती सगळ्या गोष्टी पुढे होतील। मात्र हे टोळी युद्ध थांबणार कधी हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे। कॅमेरामॅन दीप मिश्रासह मी प्रीतम पुरोहित, जय महाराष्ट्र, पुणे।